शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने काय काळजी घ्यावी यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात आली। तणावजन्य परिस्थिती दाखवण्यात आली। तसेच जखमी झालेल्या नागरिकांना रेस्क्यू टीमने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात कसे न्यावे, आग लागल्यानंतर आगीवर कसे नियंत्रण मिळवायला पाहिजे, त्यानंतर बुलढाणा येथील श्वान व बॉम्ब शोधक पथकाकडून घटनास्थळावर पाहणी करण्यात आली व बॉम्बचा शोध लावण्यात आला। अशा प्रकारे प्रशासनाच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आली। सदर मॉक ड्रिल एनसीसी बटालियनचे लेफ्टनंट कर्नल जोशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली। जे आता भारत आणि पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये पोलीस आणि ज्या सगळ्या यंत्रणा त्यांचा कोणता रोल असायला पाहिजे याची एक सराव म्हणून आम्ही आज खामगाव शहर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर आणि खामगाव ग्रामीण त्याच्यासोबतच BTDS, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स आणि एनसीसी कडून श्री लेफ्टनंट कर्नल श्री जोशी साहेब आले होते। त्यांच्या मार्गदर्शनात ही मॉक ड्रिल घेण्यात आली। मॉक ड्रिल मध्ये जेव्हा आपल्याला एअर स्ट्राईक अलर्ट येतो तर त्या अलर्टच्या वेळेस प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि सर्वसामान्य पब्लिक यांनी काय करायचं असतं ही ड्रिल घेण्यात आली। यामध्ये समजा एखादी आग विझवण्याचं काम जे आहे ते ॲम्ब्युलन्स आपला याच्यामध्ये काही लोक जखमी जर झाले असतील तर त्यांना वाचवण्यासाठी एक रेस्क्यू आहे, ते जखमी लोकांना घेऊन दवाखान्यात ॲडमिट करतील।